समर्थ रामदास स्वामी हे भारतीय संत, योगी आणि धार्मिक गुरु होते। त्यांच्या जीवनातील कार्य आजही लाखो लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यांनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून भक्तिरस, साधना आणि समाजसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले। त्यांच्या शिकवणीने अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले। समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्षांच्या तपश्चर्याच्या काळानंतर पुढील 12 वर्षे म्हणजे 1632 ते 1644 या कालखंडात भारत भ्रमण केले। भारत भ्रमणासाठी निघताना त्यांनी त्यांच्या तपश्चर्याच्या ठिकाणी टाकली गावात पहिला गोमयाचा मंदिर स्थापन केले। त्यानंतर ते तेथून बाहेर पडले आणि हिमालयातून कन्याकुमारी पर्यंत तसेच भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन हनुमानाची स्थापना केली। या मंदिरात आजही नियमित पूजा अर्चा केली जाते। समर्थ रामदास स्वामींच्या भारत भ्रमणादरम्यान स्थापन केलेली हनुमान मंदिरे आजही आहेत। अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत। या मंदिराची स्थापना केवळ धार्मिक स्थळे तयार करणे नाही तर एक नवा आध्यात्मिक जागरूकता निर्माण करणे होते। त्यांच्या या कार्यामुळे आजही भक्तगण आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी या मंदिरांमध्ये जातात। समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली 11 हनुमान मंदिरे आजही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रमुख श्रद्धास्थान बनले आहेत। चला तर मग जाणून घेऊया हे 11 हनुमान मंदिरे आणि त्यांची महत्त्वाची माहिती। नंबर 1, चाफळचा मारुती, सातारा। चाफळ गाव हे एक ऐतिहासिक स्थान आहे जे सातारा जिल्ह्यात स्थित आहे। येथे समर्थ रामदास स्वामींनी एक हनुमान मंदिर उभारले। हनुमानाची मूर्ती प्राचीन शैलीत तयार केली गेली असून ती आजही भक्तांच्या मनात विश्वास आणि श्रद्धा निर्माण करते। चाफळचे मंदिर विशेषतः रामदास स्वामींच्या शिकवणीचे प्रतीक आहे। नंबर 2, शहापूरचा मारुती, सातारा। सातारा जिल्ह्यातील शहापूर गावामध्ये असलेले मारुती मंदिर एक प्रमुख श्रद्धास्थान आहे। येथील हनुमान मूर्ती खूप मोठ्या आकाराची असून ती भक्तांना शक्ती आणि आशीर्वाद प्रदान करते। स्वामींनी येथे हनुमानाची मूर्ती स्थापित केली आणि भक्तांना त्यांच्या भक्ती मार्गावर चालण्यास प्रेरित केले। नंबर 3, मसूरचा मारुती, मिरज। मिरज तालुक्यातील मसूर गावात असलेली हनुमान मूर्ती 5 फूट उंच आहे आणि ती पवित्र असलेल्या चुन्यापासून बनवली गेलेली आहे। स्वामींनी या ठिकाणी हनुमान मंदिराची स्थापना केली जे आज देखील भक्तांचे मुख्य आकर्षण आहे। नंबर 4, माझगावचा मारुती, सातारा। चाफळपासून काही अंतरावर असलेल्या माझगावमध्ये असलेली हनुमान मूर्ती पवित्रता आणि बलाचे प्रतीक आहे। येथील मंदिर स्वामींच्या कार्याचे महत्त्व समजावते आणि आजही येथील भक्त राम आणि हनुमान यांचा आशीर्वाद घेतात। नंबर 5, उंब्रजचा मारुती, सातारा। उंब्रज गावात असलेली हनुमान मूर्ती 2 फूट उंच आहे। या मूर्तीतून भक्त हनुमानाच्या भक्ती मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा घेतात। या मंदिराला त्या भागातील लोकांमध्ये विशेष प्रतिष्ठा आहे। नंबर 6, शिंगणवाडीचा मारुती, सातारा। चाफळापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले शिंगणवाडी हे एक छोटंसं पण अत्यंत सुंदर ठिकाण आहे। येथे असलेली हनुमान मूर्ती शांततेचे प्रतीक आहे। त्याचप्रमाणे मंदिराच्या परिसरात ताज्या हवेमुळे एक शांतीचा अनुभव मिळतो। नंबर 7, शिराळ्याचा मारुती, सांगली। सांगली जिल्ह्यातील शिराळे गावाजवळ असलेली हनुमान मूर्ती सूर्यकिरणांनी प्रकाशित होते आणि भक्तांना आशीर्वाद मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे स्थान आहे। मंदिराच्या परिसरातील निसर्ग आणि वातावरण भक्तांना अधिक आध्यात्मिक शांती प्रदान करते। नंबर 8, बहे बोरगावचा मारुती, सांगली। सांगली जिल्ह्यातील बहे गावामध्ये असलेली हनुमान मूर्ती विशेषतः एक साधी आणि आकर्षक आहे।
ती रामदास स्वामींच्या भक्ती मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाचे स्थान आहे। नंबर 9, मनपाडळेचा मारुती, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे गावातील हनुमान मूर्ती साधी आणि सुबक आहे। भक्तजन येथे नियमित पूजा करतात आणि हनुमानाला वंदन करून त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करण्याची प्रार्थना करतात। नंबर 10, पारगावचा मारुती, कोल्हापूर। पारगाव येथील हनुमान मंदिर हे एक छोटी मूर्ती असलेले स्थान आहे। या ठिकाणी भक्तजन हनुमानाची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने जीवन सुख आणि समृद्धी प्राप्त करण्याची प्रार्थना करतात। नंबर 11, मसूरचा मारुती, सांगली। मसूर गावातील हनुमान मूर्ती भक्तांना विश्वास, ताकद आणि मानसिक शांती देण्यासाठी प्रसिद्ध आहे। येथील मंदिर अद्भुत शांती आणि आध्यात्मिक अनुभव देते। तर तुम्ही हनुमान भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।